हे कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी. समाजाच्या विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्य करत असतात. अशा संस्थांमध्ये ज्या संस्थेचं नाव घेता येईल अशी संस्था म्हणजे प्रथम. याच संस्थेने युवांच्या प्रशिक्षणासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नू सोबत एक कम्युनिटी कॉलेज स्थापन केलं. या कॉलेजचे प्राचार्य म्हणजेच आपल्यातला एक युवा कार्यकर्ता नितीन ब्रिज आज आपल्या स्टुडिओत आला. नितीन, तुझं आमच्या युववाणीच्या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. प्रथम संस्थेविषयी थोडं आधी आम्हाला सांग. 1994 साली या कामाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या जवळपास 17 राज्यांमध्ये सध्या ही संस्था कार्यरत आहे आणि प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी आणि सर्व मुलं लिहायला वाचायला शिकावी या कामासाठी आम्ही कार्यरत आहोत. या कामामध्ये जवळपास 3-3.5 लाख युवांचा सहभाग आहे आणि हा अतिशय सेवाभावातनं आलेला सहभाग आहे. तर त्यामुळे सेवाभाव उरलेला नाही अशी जी धारणा आहे ती माझ्या मते साफ खोटी आहे आणि आम्हाला प्रत्यक्षात आलेल्या अनुभवातून आम्ही सांगू शकतो की अजूनही देशभर तरुण जे आहेत ते अशा प्रकारच्या सेवाभावी कामामध्ये सहभागी होतात. आताच तू म्हणालास की मोठ्या प्रमाणात तरुण स्वयंसेवक या संस्थेमध्ये काम करतात. तर शैक्षणिक कार्यासाठी या तरुणांचा किंवा या स्वयंसेवकांचा कसा सहभाग असतो? सहभाग अतिशय चांगला असतो आणि सकारात्मक गोष्ट जी याच्यातनं आहे की जर आपल्याला संधी मिळाली तर त्याचं सोनं करण्याचं तत्व लोकांकडे आहे आणि अशा संधी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करत असतो. आणि दिसतंय असं की त्यांची कॅपॅसिटी आहे प्राथमिक शिक्षणामध्ये लिहायला वाचायला येणं आणि मुलांना बोलता येणं चांगलं, याच्यासाठी जी तयारी करून घेण्याचं काम आम्ही करत असतो त्यात ह्या युवांचा अतिशय चांगला सहभाग असतो आणि त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग मधनं आणि त्यांच्या स्वतःच्या विकासामधनं त्यांचं स्वतःचं पण लर्निंग होत असतं आणि मग ते कॉन्ट्रीब्युशन म्हणून समाजातल्या ह्या मुलांचं प्रशिक्षण करत असतात. तर माझ्या मते शैक्षणिक दृष्टिकोन जर पाहिलात आणि शैक्षणिक कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं त्या लोकांचं तर ते अतिशय चांगलं आहे असं म्हणतात. कामानिमित्त वेगवेगळ्या गावांना तू भेटी देत असतो. यवतमाळ, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी तू गेली अनेक वर्ष वास्तव्य केले. तर त्या दरम्यान काम करताना आलेले काही अनुभव आमच्याशी शेअर करतील का? हो, नक्कीच करेन. आणि वेगवेगळ्या प्रांतात राहण्याची संधी मला मिळाली आणि नुसतं जाण्याची संधी नाही तर तिथे राहायला मिळालं आणि लोकांमध्ये राहून समजून घेण्याची संधी मला मिळाली. त्यातनं मला जे मुख्य समजून आलंय की देशभर स्वतःच्या आयुष्यात समस्या असलेले जे लोक असतात ते म्हणजे जनरली आपलं असं मत असतं की सेवाभाव म्हणजे आम्ही स्वतः आता तृप्त झालेलो आहोत आणि आता आम्ही इतरांसाठी काहीतरी करणार आहोत. तर माझ्या असं लक्षात आलंय की जो कमजोर वर्ग आहे आणि कमजोर वेगवेगळ्या स्तरातला, फक्त ग्रामीण स्तरावर असतो असं नाही, तो शहरी स्तरातही असतो, सगळ्या प्रकारच्या समाजामध्ये असं दिसतंय की जे स्वतः कमजोर आहे असे सुद्धा कार्यकर्ते पुढे येऊन देशाच्या बांधणीसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होतात. विशेषतः आमच्यासोबत तर आम्हाला असा बऱ्याचदा अनुभव येतो की स्वतः कमजोर असले तरी काहीतरी करण्याची जिद्द असते, इच्छा असते. त्यामुळे असा अनुभव आम्हाला सगळ्या देशभर येतो. वेगवेगळ्या प्रांताचा वेगवेगळा अनुभव आहे. आणि टेक्सटाईल मार्केट मधल्या 47 बालमजुरांची सुटका करून त्याचं पुनर्वसन तुमच्या संस्थेने केलं. तर या संबंधी थोडं. सुरत टेक्सटाईल मार्केटमध्ये बरीचशी मुलं बालमजूर कार्यरत असतात. माझे सहकारी तिथे कार्यरत आहेत आणि त्यांनी आम्हाला सूचना दिली होती की बऱ्यापैकी जास्तीत जास्त मुलं जी आहेत ती टेक्सटाईल मध्ये काम करणारी ती राजस्थान मधून येतात आणि त्या दरम्यान मी राजस्थानमध्ये कार्यरत होतो आणि मग आम्ही जाऊन उदयपूर, राजसमंद मधल्या बऱ्याच भागांना भेटी दिल्या, तिथल्या पालकांचे संपर्क साधला आणि त्यांना तिथली खरी परिस्थिती सांगितली की मुलं कोणत्या अवस्थेत आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत. तर ते जेव्हा त्यांना कळलं आणि जेव्हा आम्ही ती माहिती त्या पालकांना देत होतो
तेव्हा आमच्या लक्षात आलं की पालकांना माहित नसतं की मुलं जी जातात ती जाऊन तिथे कुठल्या परिस्थितीत राहत असतात, त्यांचं शोषण कसं होत असतं. आणि आम्ही फक्त माहिती पुरवल्याने बरेच पालक असे म्हणाले की आम्हाला आमच्या मुलांना भेटायचं आणि आम्ही परत घेऊन येणार आहोत त्यांना. मग अशा 47 पालकांना सर्व शिक्षा अभियान राजसमंद जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही पालकांना घेऊन गेलो आणि पालकांनीच आपल्या मुलांना तिथून सोडवलं आणि सोडवून पुन्हा आम्ही त्यांना घेऊन राजस्थानला गेलो आणि मग राजस्थान सरकारच्या मदतीने त्या मुलांचं पुनर्वसन एका रेसिडेन्शियल कॅम्पच्या माध्यमातून आम्ही केलं होतं. हा एक युनिक एक्सपेरिमेंट आहे की पालक सुद्धा जर सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यांना जर सांगण्यात आलं की तुमच्या मुलांची परिस्थिती कशी आहे तर बऱ्यापैकी सहभाग मिळतो आणि लोक पुढाकार घेऊन काम करतात. प्रथम आणि इग्नूच्या सहयोगाने युवकांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही राबवता, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांग. प्रथमने आणि आम्ही आता सध्या बरेच कार्यकर्ते आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. ते कार्यकर्ते मुलांच्या प्रशिक्षणाचं काम करत आहेत, मुलांना लिहायला वाचायला शिकवत आहेत. त्या अनुषंगाने आमच्या लक्षात आलं की त्या कार्यकर्त्याच्या सुद्धा विकासाची गरज आहे आणि त्यांच्या प्रशिक्षणाची सुद्धा सोय करण्याची गरज आहे असं आमच्या लक्षात आलं. त्या अनुषंगाने इग्नू सोबत आम्ही कम्युनिटी कॉलेज स्थापन केलंय आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही त्याच्या माध्यमातून राबवत आहोत. विशेषतः जे कार्यकर्ते जिल्हा पातळीवर काम करत आहेत आणि जे कार्यकर्ते गाव स्तरावर काम करत आहेत त्यांना आवश्यक असलेले वेगवेगळे जे स्किल्स आहेत, उदाहरणार्थ आता कम्प्युटर हे असं तंत्र आहे की जे आपल्याला सगळ्यांना शिकणं आवश्यक आहे. मग आम्ही प्रथमच्या माध्यमातून कम्प्युटरचं जे बेसिक लिटरसी आहे आणि डिजिटल लिटरसी ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रशिक्षण या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो. आता आनंदाची बातमी अशी आहे की जवळपास 30,000 युवा कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण लॅपटॉपच्या माध्यमातून त्यांच्या गावागावात जाऊन प्रथमच्या माध्यमातून यासाठी खरं तर तुमच्या संस्थेचं अभिनंदन. आणि हे काम अजून वाढतंय आणि इंग्रजी एक दुसरा एरिया आहे जिथे प्रत्येकाला कम्युनिकेशन स्किल हवंय, प्रत्येकाला बोलता येण्याचं कौशल्य हवंय. तर त्यासाठी सुद्धा सध्या कार्यरत आहोत आम्ही आणि वेगवेगळ्या प्रकारचं पालक शिक्षण आहे. पालकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण हवं असतं. जी लहान वयातली मुलं आहेत 3 ते 5 वयोगटातली त्या मुलांना कसं हाताळायचं, त्यांच्यासाठी काय करायचं, त्यांची कशी विकासामध्ये मदत करायची, अशा प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा त्या अनुषंगाने आम्ही करतो. मुंबईचं उदाहरण घ्यायचं झालं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मदतीने जवळपास 55 असे युवा आहेत ज्यांना आम्ही मोबिलाइज केलं, त्यांना तयार केलं आणि त्यांच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मदतीने त्या मुलांना प्रशिक्षण देऊन आज जवळपास 90% मुलांना त्यातनं नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तर हे असे उपक्रम राबवणं आता गरजेचं आहे आणि तशाच प्रकारचा कल आपल्याला देशभर दिसतोय. प्रथम संस्थेमध्ये कार्य करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जे स्वयंसेवक आहेत ते मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग येतो, तर त्या तरुण वर्गाला काही विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही देता का? हो, निश्चित त्यांना प्रशिक्षणाची गरज असते आणि देशभर आम्ही जे काम करतो त्याचं मॅन्डेट किंवा उद्देश जर म्हटलं तर अतिशय सोपं आहे की जी मुलं 5वी पर्यंत आहेत त्यांना लिहिता आणि वाचता यावं हे बेसिक उद्देश आहे. आणि परिस्थिती वास्तविक तथ्य असं आहे, वेगवेगळ्या रिपोर्टने आणि सर्व्हेजने दिसतं की प्राथमिक स्तरातली निम्मी मुलं म्हणजे जवळपास 55% मुलं ही लिहायला वाचायला त्यांना येत नाही आणि बेसिक बेरजा वजाबाक्या त्यांना येत नाही. तर अशा मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात. आणि हे कार्यकर्ते सुद्धा त्याच शिक्षण पद्धतीत आलेले असल्यामुळे स्वतःची सुद्धा गणिताची क्षमता, भाषेची क्षमता त्यांची नसते असं आमच्या लक्षात येतं. आणि म्हणून ह्या कार्यकर्त्यांना बेसिक भाषेचं प्रशिक्षण, बेसिक गणिताचं प्रशिक्षण जे प्रॅक्टिकल आहे म्हणजे जे करण्यासारखं आहे, कारण फार बाल शिक्षणाचा प्रशिक्षण देण्याची वेळ आणि कुवत आमची नसते. त्यामुळे आम्ही जे हँड्स ऑन आहे, जे प्रात्यक्षिक करून दाखवलं जाऊ शकतं अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही त्यांना सतत देत असतो. मग त्याच्यामध्ये गणित चांगलं आनंददायी पद्धतीने कसं शिकवायचं अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही देतो. आणि ह्याचा फायदा फक्त त्या कार्यकर्त्यांनाच होतो असं नाही, तर शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा त्याचा बराच फायदा होतो. मग त्यांना सुद्धा वेगवेगळ्या अपडेटेड मेथडॉलॉजीज कळतात की कसं मुलांना अजून छान पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे. तो हा त्या प्रशिक्षणाचा एक ऍड ऑन फायदा म्हणता येईल की ऍडिशनल फायदा आहे. कामानिमित्त तू वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतोस, जात असतोस, तर सध्या वास्तवात शिक्षणाची स्थिती काय आहे असं तुला वाटतं?
प्रथमच्या कामानिमित्त मला देशभर फिरण्याची संधी मिळते आणि त्या निमित्ताने मला गावोगाव जाण्याचं संधी आहे. त्या दरम्यान मला असं सगळ्या देशभर फिरताना काही गोष्टी ठळक दिसतात. पहिली गोष्ट जी सकारात्मक आहे, चांगली आहे, 15 वर्षापूर्वी ज्या गोष्टीला घेऊन एक प्रकारचं टेन्शन होतं की शाळा नाही, शाळा उपलब्ध नाही, आज ते चित्र बदललंय. सर्व शिक्षा अभियानाला त्याचं धन्यवाद दिलं पाहिजे त्यासाठी की शाळा उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 96% ग्रामीण क्षेत्र आपल्या देशातलं असं आहे, ते 96% मुलं शाळांमध्ये आलेली आहेत. त्यामुळे शाळा उपलब्ध झाल्या. गावोगाव, अगदी रिमोट गावात जरी गेलात तरी तिथे शाळा उपलब्ध आहे. आता प्रश्न आहे तो त्या शाळा चांगल्या चालल्या पाहिजे. मग चांगल्या चालण्यासाठी त्या शिक्षण उत्तम प्रकारचं दर्जेदार शिक्षण त्या शाळांमध्ये उपलब्ध करून देणं, यासाठी फक्त सरकार काम करेल का, तर हा एक प्रश्न आहे की त्याच्यात जनसहभागिता झाली पाहिजे, लोकांनी सहभाग दिला पाहिजे आणि त्याशिवाय शाळांचा दर्जा सुधारला जाणार नाही. शाळा आहे, मग तिथे शिक्षक आहेत का, मग ते शिक्षक कार्यरत आहेत का, त्यांना काही समस्या आहेत का, मुलांच्या काही समस्या आहेत का, हे ग्राम स्तरावर सॉल्व्ह झालं पाहिजे. त्यामुळे मग तिथे जर युवा आणि जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी पुढाकार घेतला नाही तर कदाचित हे चित्र अजून बदलणार नाही. त्यामुळे जर व्यवस्था तिथे पोहोचलेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध झालेलं आहे, तर त्याचा वापर आता आपण लोकांनी केला पाहिजे. कारण आपण सर्व नागरिक 3% एज्युकेशनचा, शिक्षणाचा अधिभार आपण भरतोय. ती फक्त एकमेव जबाबदारी आहे आणि ती टाळून ती दिलेली आहे आणि आता मी पूर्ण झालेलं आहे असं म्हणण्यापेक्षा त्या पैशाचा पुरेपूर वापर व्हावा, चांगला वापर व्हावा आणि त्याच्यात कॉन्क्रीट काम करता येईल आपल्याला, ते आपण रचनात्मक कार्य कसं करावं ह्या गोष्टीवर सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि शिक्षणाची परिस्थिती सध्या देशभर चांगली आहे आणि आता पुढे होत चाललेली आहे आणि त्याच्यात कसं आपण आता आणखीन काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो जेणेकरून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारेल, युवा प्रशिक्षणाचा म्हणजे जो पुढच्या पिढीतल्या ज्या लोकांचं प्रशिक्षण आहे ते कसं अधिकाधिक चांगलं होईल यात आपल्याला लक्ष घालावं लागेल. आणि मग त्यासाठी काय उपलब्ध व्हायला हवं, कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजे, कोणते कोणते कोर्सेस उपलब्ध झाले पाहिजेत, मग त्या अनुषंगाने लोकांना कोणत्या प्रकारचे रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारची स्थिती सध्या देशभर आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत पूर्ण देशभर कार्य केलं जात आहे. भारत सरकारचा पुढाकार आहे. फक्त सरकारने काम केलं किंवा योजना आणली मग ते झालं असं नसून त्याच्यात अधिकाधिक लोकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्यासाठी जागृत व्हायला पाहिजे. आणि जागृत होणं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायला यायला पाहिजे. आपण आपल्याला जी आपली कुवत आहे त्याप्रमाणे आपण तिथे जाऊन सहभाग घेणे हा त्याचा एक उद्देश असू शकतो. या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक जोडले गेले. तुमच्या कार्यातून तुम्ही मोठ्या प्रमाणावर तरुण युवकांना भेटलात किंवा तरुण युवकांचा गट तुमच्यापर्यंत पोहोचला, तर हे कसं काय शक्य झालं? हा चांगला प्रश्न आहे. कारण जनरली असं दिसतं की मानधन मिळालं की आम्ही कार्य करतो. मला प्रखरशाने इथे सांगायचं आहे की सेवाभाव अजूनही आपल्या देशात आहे. हे जे 3.5 लाख लोक, यंग लोक जे आहेत, जे जोडले गेलेले, त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन आम्ही देत नाही. हे विशेष आहे. आणि तरी सुद्धा ते सातत्याने काम करतायत. म्हणजे याचा अर्थ त्यांचा स्वार्थ फक्त एकच असावा की आपल्या गावची स्थिती जी सध्या वाईट आहे ती बदलावी. आणि हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. पण आता हल्ली आम्ही असं ठरवलंय की जे कार्यकर्ते आहेत, जे सातत्याने प्रथम मॅन्डेट घेऊन पुढे कार्यरत आहेत, त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी काहीतरी विशेष करायला हवं असं सध्या आम्ही ठरवलेलं आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे कोर्सेस देतोय. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे इंग्रजी ही आता काळाची गरज आहे, कम्प्युटर ही काळाची गरज आहे. तर जे शिक्षणाचे कार्यकर्ते शैक्षणिक कार्य करत आहेत त्या शैक्षणिक कार्यकर्त्यांना आमच्याकडून काहीतरी शिक्षण मिळावं, म्हणजे एज्युकेशन फॉर एज्युकेशन व्हावं, ही एक संकल्पना आम्ही आता मांडलेली आहे आणि ती राबवण्याचं काम सध्या चालू आहे. त्याच्यात सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना लाभ झालेला आहे आणि हे पुढे जाणार आहे, वाढणार आहे आणि त्यासाठी अनेकांचा सहभाग लागेल. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये येण्यासाठी तरुणांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देता, तर या प्रशिक्षणाचा तरुणांना कशा प्रकारे फायदा होतो? प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही काम करायचं सध्या सुरू केलंय.
हा. त्याच्यामध्ये शिक्षण हे एक क्षेत्र आहे, व्यावसायिक प्रशिक्षण एक क्षेत्र आहे, हा. इंग्रजी, कम्प्युटर वगैरे वगैरे वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आम्ही देत असतो. त्यातलं एक उदाहरण मी सांगेन की कसं काय फायदा नेमका होतो. हा. कारण आम्ही ज्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी जोडले गेलेलो आहोत त्यांना ह्या जगातल्या वेगवेगळ्या संधी पोहोचवणं, उपलब्ध करून देणं हे एक त्यातलं उद्देश आहे. हो. जसं आमच्या औरंगाबादच्या केंद्रामधून जवळपास 50-60 जण जी अशी आहेत ज्यांना आदरातिथ्याचं प्रशिक्षण देण्यात आलं हा. आणि त्यातून ते आज ताज सारख्या हॉटेल्समध्ये कार्यरत आहेत. अरे वा. मग या ग्रामीण पातळीतील अशा मुलांना ज्यांना गावाच्या बाहेर जाणं हे मोठं संकट आहे, तर अशा मुलांना एकदम ताज सारख्या ठिकाणी नोकरी मिळणं आणि तिथे त्यांना कामाची संधी मिळणे, माझ्या मते ही जो ब्रिजिंग गॅपचं जो काम आहे तो फार महत्वाचा आहे. तसंच एक उदाहरण सांगायचं झालं तर मुंबई एक आर्थिक राजधानी म्हटली जाते आणि त्याच्यात कमर्शियल बिझनेसेस खूप असल्यामुळे तिथे खूप लोकांची गरज सातत्याने होत असते. म्हणजे एकीकडे आम्हाला बरेच जण असं सांगत असतात की आम्हाला स्किल्ड वर्कर्सची गरज आहे, कार्यकर्त्यांची गरज आहे. ते फार शोधणं, त्याच्यात म्हणजे आता बँक्स आहेत तर बँकांमध्ये जर नोकरी उपलब्ध असेल तर त्याच्यासाठी स्किल्ड वर्क फोर्स तयार असणं हे गरजेचं आहे. एकीकडे आपण बघतोय की मुंबईत बेरोजगारांची संख्या जास्त आहे आणि एकीकडे अशी परिस्थिती आहे की बँक आणि कमर्शियल फायनान्शियल सेक्टर्स मध्ये लोकांचं सतत मागणी असते की स्किल ट्रेनर्स पाहिजे. तर मग याच्यामध्ये हा जो दुवा साधण्याचं काम आहे ते या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलं जातं आणि लोकांना रोजगार उपलब्ध होणे, नोकरी उपलब्ध होणे आणि नोकऱ्याच आहेत का असं नाही, तर ते स्वतःही वेगवेगळ्या प्रकारचं काम करू शकतात, स्वतःचा बिझनेस स्थापन करू शकतात. तर त्यात काही मदत करता येते का हा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच्यात आम्ही अनेक जणांना, जसं ब्युटिशियनचं प्रशिक्षण आपण सगळीकडे घेत असतो, आम्ही बऱ्याच कार्यकर्त्यांना मुंबईतल्या असं सांगितलंय की तुम्ही प्रशिक्षण घ्या आणि पुढे जर तुम्हाला स्वतःचं ब्युटी पार्लर स्थापन करायचं असेल तर त्यासाठी मग काहीतरी लोन सिस्टम आहे तयार करता येईल की सुरुवातीला जे भांडवल लागतं ते उपलब्ध करून देण्याचं काम संस्थेने करायला सुरुवात केली. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कम्प्युटर आहे, आम्ही जे लॅपटॉप दिलेले आहेत लोकांना ते कालांतराने त्यांचे होणार आहे, मग त्यांच्या माध्यमातून ते स्वतःचं इन्कम करू शकतात. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना जेणेकरून एम्प्लॉयबिलिटी वाढेल, जेणेकरून लोकांचा स्वयंरोजगार वाढेल, अशा प्रकारचं प्रयत्न चालू आहे. तू जो आता एक अनुभव सांगितलास की त्यासारख्या हॉटेलमध्ये काही मुलांना नोकऱ्या लागल्या आणि अशा प्रकारचं जे वेगवेगळ्या प्रकारचं तू काम केलंस, तर त्या कामाद्वारे तुझ्यात काही तुला बदल झालेला जाणवतो का? हो नक्कीच. म्हणजे 15 वर्षापूर्वी जो मी होतो आणि आज जो मी आहे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कदाचित त्यावेळेस जे माझे सहकारी होते आणि माझे जे मित्र होते ते आज वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेलेले. मला जे आयुष्य मिळालं आणि मी जे जगलो त्याच्यातलं मला जे जाणवलं की सामाजिक आपली जी जबाबदारी असते प्रत्येकाची असते. काही लोक ते जाणीवपूर्वक करत असतात आणि काही लोकांना संधी मिळते तेव्हा ते करत असतात. बरेच जण असे असतात जे तयार असतात अशा प्रकारचं काम करायला. मला ती संधी मिळाली आणि त्यातनं माझी स्वतःची फार लर्निंग झाली, ग्रोथ झाली. व्यापक स्तरावर मी विचार करायला लागलोय आणि ती संधी ज्या लोकांना मिळते त्यांची डेफिनेटली अशाच प्रकारे ग्रोथ होत असेल असं मला वाटतं. म्हणजे कदाचित MBA करून किंवा PhD करून जे नॉलेज मिळवलं जातं ते अनुभवाने पण मिळतं, हे मला या सगळ्या दरम्यान जाणवलं. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना तू काय सांगतो? या क्षेत्रात येणाऱ्यांनाच असं नाही तर मी सांगेन की जे युवा आहेत त्यांनी प्रत्येकाने ही सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि त्यासाठी वेळ काढला पाहिजे. मला वेळ नाही, माझ्या वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत असं म्हणून आपण समाजाच्या प्रती जे आपलं ऋण आहे ते आपण कशा ना कशा तरी पद्धतीने फेडलं पाहिजे. अशा कामांसाठी अनेक संस्था आहेत. प्रथम एक त्यातली संस्था आहे. तुम्ही जे कार्यकर्ते म्हणून जोडू इच्छितात त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमचे कार्यालय आहे, त्यांच्याशी संपर्क करू शकतात. प्रथमची वेबसाईट आहे www.pratham.org म्हणून, त्यावर जाऊन बघू शकता आणि जोडले जाऊ शकतात. त्याच्यावर सगळे कॉन्टॅक्ट आहेत. पण प्रत्येक तरुणाने आज विचार करावा की पुढे येऊन काहीतरी सामाजिक कार्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. म्हणजे आपण आजकाल बघतो की युवा शक्तीचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो. काही
म्हणजे दंगल झाली की त्यात सुद्धा जो पुढाकार घेणारा असतो तोही युवा असतो. हल्ली आपण पाहिलं अण्णा हजारेंचं आंदोलन आपण पाहिलं, भ्रष्टाचाराविरुद्ध जो उभारायला लागतो, जन आंदोलन झाले, तर त्यात मोठ्या प्रमाणात युवा येतो. यातनं जे माझं लर्निंग आहे ते असं आहे की प्लॅटफॉर्म दिला तर त्याच्यावरती युवा येत असतो. नितीन, तू आज इथे आलास, तुझे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आमच्याशी शेअर केले आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल युवा आणि करते मी तुझे आभार मानते. थँक्यू.